निवडणुकांमध्ये तिकीट वाटपाची पद्धत चुकीची असून निवडणुकांमध्ये पैशांचा वाटप अयोग्य आहे। लोकशाही पूर्णपणे बदलली असं वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केलं। या पद्धतीने जे चाललेलं आहे की गुंड या देशामध्ये लोकसभेपासून ते साऱ्या पंचायत समितीपर्यंत लोक या पद्धती निवडून जाणं हे म्हणजे लोकशाहीला मारक आहे। माझं म्हणणं आहे की या पद्धतीचं जे इलेक्शन आहे हे आता बदललं पाहिजे आणि फ्रेंच पद्धतीचं इलेक्शन ज्याच्यामध्ये पक्षानं मतदान होतं आणि जे पर्सेंटेज 100% पर्सेंटेज असेल तर त्याच्यात एखाद्या पक्षाला 25% मतदान झालं तर त्याला 25 जागा देण्यात याव्या 100मध्ये। अशा पद्धतीने पक्षानं जर वोटिंग झालं तर इथे पैशाचा पण जो काही चुराडा होतो त्यानंतर गुंड सुद्धा निवडून येतात, हे सर्व संपेल आणि गुंडांचे पक्ष असतील तर लोक मतदान करणार नाहीत। कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय। कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिले। मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होणार असं वक्तव्य कृपाशंकर सिंग यांनी केलं होतं। मला वाटतं याच्यावरती स्पष्टपणे त्यांची भूमिका ही स्वतः कृपाशंकर सिंग यांनी मांडलेली आहे। काल मला वाटतं सगळ्या माध्यमातून ती दाखवली होती की त्यांनी जे म्हटलं होतं त्यांचं असं म्हणणं की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी पुन्हा एकदा प्रसार माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे। नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। कुसुम सभागृहात प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याची माहिती आहे। संकल्पनामा प्रकाशित करणारा भाजपा हा पहिला पक्ष ठरलाय। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज भाजपने आपला संकल्पनामा जो आहे तो प्रकाशित केलाय। नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका पुरती नाही आहे। नांदेडचा समग्र विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना। हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाहीये। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले आतापर्यंत। त्यामुळे नांदेडच्या शहराच्या त्या विकासाच्या योजना पण त्या अंतर्भूत आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर मराठीच होणार अशा आशयाचे बॅनर मीरा भाईंदर शहरात पाहायला मिळत आहेत। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुंबई व मीरा भाईंदर महानगरपालिकांमध्ये आता उत्तर भारतीय महापौर बसवण्यात येईल असं विधान त्यांनी केल्यानं मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। निषेध करण्याचा बॅनर आहे की मराठी माणूस हा महापौर बनला पाहिजे या उद्देशाने हा लावलेला बॅनर आहे। तुम्हाला सांगतो या ठिकाणी कृपाशंकर सिंग जे स्वयंभू नेते आहेत या ठिकाणी येऊन गेलेले 2-3 दिवसापूर्वी आणि या ठिकाणी परप्रांतीय महापौर बनेल असं त्यांची स्टेटमेंट देऊन गेलेले। मला या लोकांना क्यू करण्यासारखे वाटते की मुंबईच्या ह्याच्यावर धर्तीवर हे लोकांनी येऊन या ठिकाणी स्वतः मोठे पैसे कमवले, चड्डी बन्यांवर मुंबईमध्ये आलेले आणि या ठिकाणी मोठ्या मोठे फ्लॅट आणि मोठ्या मोठ्या गाड्या, आलिशान गाड्या कुठून आल्या? मुंबईतूनच आल्या ना। तुम्हाला मराठी माणसानं महापौर बनेल याच्यात तुम्हाला बोलण्याचं हे काय कमतरता काय वाटते? त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।